जय जय श्री गणेशाय नमः. नवनाथ भक्तिसार अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जय जी वासुदेवा. वासनाद्वासुदेवा माया अवयवा म्हणून तू ते माधवा. सगुण स्थिती विराजे हे चक्रचालका यदुपती. वधवी आता रसाळ युक्ती जेणे श्रोते आनंद पावती. नवरसाते वेधुनिया मागिले अध्यायी भर्तरीनाथ. अवंतिके आला व्यवसायाते ते जननादी पाळण यथाश्रुत. वधविले महाराजा या परी पुढे कथा गहन. वधवी नवरसा सुढाळपण ऐसे वदता रुक्मिणी रमण. संतोष चित्ती झाला तरी आता श्रोती कथा स्वीकारा. श्रवणार्थे व्यावसायिक येऊनी भर्तरी प्रती. अवंतिकेसी पातले परी ग्रामाजवळी करते झाले शिबिरस्थळी. रचोली गोण्या कनकपटी सकळी शिबिरावरी विराजले. ऐसे परी व्यावसायिक उतरते झाले स्थान स्थायिक. तो अस्था चळा गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटवून एका ठाई शेक घेती व्यवसायी. तो निकट येऊन जंबुकमही कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ केला परी स्वभाषे ते बोलते झाले जंबुक समस्त. व्यावसायिक हो या स्थितीत बैसू नका सावध व्हा. तुम्हावरी आहे धाडी महातस्करी बळी प्रौढी. द्रव्य हरुणी नेतील तातडी सावध होनी बैसारे. ऐसे जंबुक बोलता वाणी भर्तरी ऐकला झाला कानी. ऐकताचे विचार अंतःकरणी करता झाला महाराजा. मनात म्हणे व्यावसायिकांना आपण करीत आहोत भक्षण. तरी याते शूत करून उपकाराते सारावे. की मातेचा उपकार जेवी फेडितसे खगेंद्र तेवी व्यावसायिकांचा उपकार. जंबुकांचे भाष्य तेची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालू आले ऐका. येत आहे ती तुम्हावरते म्हणती कळले कशावरून. तरी जंबुक बोले स्वभाषे करून. भुंकत तरी भाषा मज कळून. येत आहे महाराजा तरी मी तुमचे भक्षे अन्न म्हणून वदलो गुप्त न ठेवून. ऐसे बोले भर्तरी वचन विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करुणी धारण. बसते झाले सावधपणे काष्टवणी योजुनिया. पोटी घालून माल भरती सावध पहारे देती भवती. तो तस्कर धाती शतानुशती येऊन या पोचले परी व्यावसायिक. परम झुंजार ब्रीददायक यंत्र घाये तस्कर सकळिक. जर्जर केले सर्वस्वी परम जर्जर तस्कर होता. मग वित्ताची सोडून वार्ता पळते झाले शस्त्रघाता. सहावेना शस्त्रघात असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते. मग निवारण होऊन हडबडत बैसले शांत व्यावसायिक. शांत होऊन भर्तरियासी घेऊन बसले मंडपासी. परी सावधपणी लोटलिया निशी. दीड प्रहर राहिला दीड प्रहर रात्र. पुन्हा जंबुक येऊन तेथ भुंक्ती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती परी भर्तरी ते पुन्हा पुसती प्रश्न उगते. की पुन्हा जंबुक येऊन येथे काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक. म्हणे आता कोल्हे भुंके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेहून आता पांथिक येत आहे दक्षिणे जात. शिववर्दी महासमर्थ राक्षस जाण असे तो. तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान. तरी त्याते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल. परी तो लाभ म्हणाल केवता. तरी तयाचा रुधिर टिळा दिलेखिता. पावेल लाभ सार्वभौमता. अवंतिके माझी दक्षतो. तरी त्याते योजुनी मरण. रुधिरे वस्त्र आणावे भरून. ग्रामद्वारी टिळा रेखून विजय भाळी रेखावा. ऐसे भर्तरी बोलता त्याते तो विक्रम रूप होता तेथे. ऐकताची शस्त्र हाताते कवळून या चालला. या परी श्रोते कल्पना घेती. शिववर्दे त्या दानवाप्रती काय धन लाभले क्षिती. तेची कथानक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व.
चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा, तो सहज स्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी, तो उमेसह धूत कर्मासी शिव बसले खेळत, तो चित्रमा गंधर्व नाथ येऊनी पोचला अकस्मात, तो उमेसहित उमाकांत भावे करुणी नमियेला, नमिता देखले नीलकंठे मग आश्वासन देऊनी सन्निध नीट, विराजवुनी गंधर्व भट तुष्ट केला मानसी, निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण, तो अंबेने खेळी डाव जिंकोन शिवावरी आणिला, आणिला परी अक्षभास द्विविध भासला उभयतास, तेणे करुणी प्रतिवादास प्रवर्तली उभयता, शिव म्हणे पडले 18 अंबा म्हणे पडले 12, ऐशा बोलण्यात फेरा उभयतांसी पडियेला, मग ती उभय विवादती विवादिता गंधर्वा पुसती, तेणे शिव पक्ष धरुणी चित्ती 18 पडले म्हणतसे, परी ते पोबारा खरेपणी असता क्षोभली मृडानी, म्हणे गंधर्वा शिव पक्ष धरुणी बोलतोसी ऐसे तू, परी तव देही असत्यवस्ती आहे सदृढ पापमती, तरी तू जाऊनी मृत्युक्षती राक्षस रूपे वर्तशील, ऐसे बोलता दक्ष नंदनी गंधर्व व्यापला कंपे करुणी, अंगी रोमांच उठवणी शिवचरणी लागला, म्हणे महाराजा चंडमौळी तव पक्ष धरिता येणे काळी, मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू, ऐसे म्हणून अश्रू भरून आले उभय लोचन, तेणे करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला, म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहज चिंता, सुरोचन गंधर्व मही पर्वता शक्रतापे वर्तला की, वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रती, तया पुत्राचे निहाती मुक्त होशील सुदाणा, तो शस्त्रघाते राक्षस तरुते तव प्राणाते करील विभक्त, येरी म्हणे लाभ त्यात मज मारावया कायसा, शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुधिर टिळक रेखिता माथा, तेडे टिळके सर्व शोभता मही भोगील भोगाते, तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्रासी काय हे माहित, तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तेल महाराजा, ऐसे कुणी उमाकांत म्हणे द्रुमीन अवतार भर्तरीनाथ, त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचन पुत्रासी, ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले त्याचे मन, मग दिव्य देहा आश्रमी ठेवून दानव देही अवतरला परी बळहीन, येत होता मार्गे करून तो शस्त्र घेऊन विक्रम, कानना प्रती प्रवर्तला ह्या परी आणि श्रोते बोलती, सुरोचन गंधर्व महीवरती शक्रतापे पातला निगुती, कैशा अर्थी ते वदावे कवी म्हणे वो ऐका वचन, अमरपुरी पाकशासन सभेस्थानी सभा करून गंधर्वाधिक बैसले, पुढे अप्सरा नृत्य करती नेटके हावभाव दाविती, तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्क ज्योती लावण्य, कैसे त्याचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन, तरी त्याचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होतसे, ज्या सभास्थानी नाट्य करता दाविती चमका समता, त्याचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती, मग मुनी येऊनी लुंगी कासोटी सोडूनी धावती त्याचे पाठी, मग कैचे आचरण योग राहाटी होती कष्टी कंदर्पे, ऐसी गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्र ज्योती, नाट्य करती ते सभेप्रती वेधे चित्ती कंदर्प, ते नाट्य करता स्वरूपणी सुरोचन गंधर्व पंचबाणी, अति वेग वेदला निशिदिनी लाज सोडुनी तिजकारणे, परम वेदता पंचबाणी देव सभेते मध्ये न गणुनी, एका एकी सभेत उठोनी मेनकेते स्पर्शितसे, धरुनी मेनकेचा हस्त कूच हस्ताने करी व्यक्त, ते पाहुनी शशीनाथ परमचित्ती क्षोभला, म्हणे सभास्थानी सोडुनी लाज, कवळीत रंभेते कामिक काजे, तरी हा ऐसा अधम ध्वज पदच्युत हो का, जयाचे न कळे रागरंग हीन बुद्धी कामिक योग, तरी हा पतन पावो स्वर्ग महागर्धव होवो का, ऐसे बोलता पाकशासन तत्काळ झाला तेथुनी पतन, तपन होता सहस्त्रनयन तुष्ट केला स्तुतीने,
म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता, हे कर्म घडले असता परी क्षमा करावी जी. तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदयी, पाळीशी तरी पोटी घालुनी अपराधासी क्षमादान उपावे. तू माय मी लेकरू सहसा न गणी माझे अपराध देशा, तरी तू दृष्टी समपियुषा मिरवी का मजवरी. ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासना. म्हणे 12 वर्षी पुन्हा परतोन स्वस्थाना ते येशील की. येशील परी कैसे कर्म मिथुळाधीश जो नरेंद्रोत्तम, त्याचे सत्यवर्मा नाम मही लागी मिरवितसे. त्याची कन्या लावण्य राशी सद्विवेकी पुण्यराशी, ती ते वरुणी कृत्री मासी विक्रमाते तोषवावे. ती विष्णू विक्रम मूर्ती ऐसी स्वशक मिरवेल महिसी, तो येता तव उदरासी मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रम सुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख, मग भूलोकाते होनी विन्मुख स्वर्गलोकवासी होसी तू. ऐसे बोलता सहस्त्रनयन गंधर्व पावला दुष्टभान, जैसे मृत्यू वेळी पियुषपान लाभलेसे दैवाने. की अत्यंत दरिद्र झाल्यास प्राप्त देवे मांदूस लाभ होत, की सरिता ओघी जात वाहत सांगडी हाता लागली. की परम दुष्काळी न मिळे अन्न भणंग रूप दावी दुरून, ते आपंगिले सुरभीने तैसे झाले गंधर्वी. असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्ग पतना, वायू चक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी. परी तो येताची स्पर्शिता मही होऊनी गेला गर्दभ देही, मग रासभ पंक्ती कानना प्रवाही. चरू लागे नित्यशा तवत्या गावी कुल्हाळ कमठ, उत्तम नामे असे सुभट तो संचरोनी कानना वाटे. गर्दभाते शोधितसे शोध शोधिता कमठ कुल्हाळ, देखले गर्दभ मंडळ त्या गर्दभात हा शाप बाळ. गर्दभ रूपी मिरवितसे मग तेने हा कुणी गर्दभ समस्त, नेता झाला स्वसदनात त्याज सवे गर्दभ त्यात. कुल्हाळ शाळे गेला असे गेला परी बहु दिवस, त्या कुल्हाळ गृही असे यावरी कमट तो. स्वसदनास दरिद्रात पावला, तेणे करुणी गर्दभ समस्त ओपिले परा घेऊनी वित्त. परी तो गर्दभ स्वसदनात रक्षोनिया ठेवला, रक्षला परी एकटा द्वारी. गर्दभ मनी विचार करी एकांती एकट्या परी, कमठ कुल्हाळे ठेविला. मग रात्र पाहुणी 2 प्रहर कुल्हाळाते बोले उत्तर, की सत्यवर्म्याची कन्या सुंदर करुणी द्यावी मजकांता. ऐसे दिनोदिन पुकारिता कमठकानी होय ऐकता. मग सदना बाहेर येऊनी तत्वता निज दृष्टीने विलोकी. विलोकी परी कोठे काही पाहत्या प्रती वसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना. ऐसा होनी साशंकित पुन्हा सदना माझी जात. तो गर्दभ पुन्हा पाचारुनी त्याते दारा द्यावी म्हणत असे. पुन्हा कमठ येत परतोन पाहता बोले याचे वदन. व परी गर्दभ बोलतो ऐसे वचन, हे तो कोणा कळेना. मग साशंकित होय चित्ती कोण बोले तो गृहाप्रती. संशय येत तया चित्ती उभारा हे कमठ तो. कमठ सन्मुख उभा असता गर्दभ विचार करी चित्ता. म्हणे भ्रांती फेडावी आता आपुलेल्या शब्दांची. मग कमठाजवळी पाचारून बोलता झाला गर्दभ वचन. म्हणे महाराजा संशय दारुण पाहत असती किमर्थ तू. परी मी नित्य बोलतो वाणी तू ऐकतोसी कानी. तरी सत्यवर्म्याची मज नंदिनी करुली देई ते भाजा. ऐसे गर्दभ बोलता वचन कमठ खोचे भय करून. जरी हे ऐकले पराने तरी शिक्षा होईल आमुते. आहा आहा रे प्रत्यक्ष गर्दभ तव मिसळुनी पहाशी सोयरावीण. मरू मशक तेवी मानव रंगण मिरविशी. कोठे राजा कोठे रजक कोठे तुरे मागणार भीक. कोठे मेरू कोठे मशक अंग अर्की खद्योत मिरवला. ऐसा विचार कमठ करीत म्हणे बर्वे नव्हे आता. तरी आता त्यजुनी ग्रामाते परदेशा प्रति वसावे.
तरी आता विपर्यास कळता सत्यवर्म रायास तो शीर छेदुनी कासायास अर्पित जाण निर्धारे ऐसा विचार करता चित्ती तो उदयास पावला गमस्ती मग कांतेसी सांगुनी गर्दबनीती पलायनास निश्चय केला पै परीती मूड दोघे जण जया लागी नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना पशु असती वाचा रहित हा गर्दभ बोलतो मात तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना म्हणून असती मूढपणे योजले त्यांनी पलायन त्याची गर्दवी ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका भरलेली संसार वाहुनी गर्दभावरता त्या सवे चालती उभयता सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले परी द्वार रक्षक तेथे असती तीही पाहता त्यांची स्थिती समजोनी त्याची पलायनती तार्किक ज्ञाने करुनिया मग ते हटकिती कमठा कारणे म्हणती संसार गर्दभी वाहून किमर्थ तू पलायन करशी सांग कमठारे ऐसे पुसता द्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यापक न बोले वचन काही एक मुखस्तंभ बावरियेला तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायनार्थ पुस्ती परितो न वदे दुःखा प्रति संशयात मिरवितसे मनात म्हणे कमटकुल्लाळ जरी हा अर्थ वधू केवळ तरी सध्या हा वडवा नळ अंग स्पर्शी लांबूचे म्हणून त्या ते न बोलती काही मुखस्तंभ विचरे वाचा प्रवाही मग ते द्वारपाळ प्रज्ञा देही अटक करती कमठा ते म्हणती ऐसी वस्ती टाकून कमठा तू करशी पलायन तरी ते राया ते श्रुत करून मग बोलवू तुझ कमठा ऐसे वधुनी द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळ म्हणती महाराजा कमट कुल्लाळ ग्रामातून जात असे मग त्वरे पाठवून आपले दूत मोठा आणिला राज्यसभेत सभेस्थानी जाताची त्या ते राव स्वमुखे पुसतसे म्हणे काय झाले दुःख मात कोणते दुःख तुझ वसत झाले म्हणून ग्रामाते सांडून या जासी तू ऐसे असता महाराहाटी तू कोणे अर्थे झालासी कष्टी तरी तो अर्थवदोनी होटी शूत करिया मुते म्हणे कमठा सत्यवर्मा नाम मिरवत नाही अम्मा तरी सत्य चालवीन नेमा नामा समान वर्ततसे ऐसे बोलता राव वचन कमट बोले राया कारणे हे महाराजा प्रजा पालन करणे दक्ष तुम्हीच आहा की परिमाते दुःख जे आहे ते वाचेने बोलता न ये बोलो जाता प्राण जाये देह मुक्त होई राव म्हणे मज कडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की तरी या बोला कारणे संशय मिरवीन असेल मने मने तरी माझे सदैव वचन घेई घेई कमठा तू ऐसे बोलता राजेंद्र वाणी कमट तुकावी ग्रीवे लागुनी म्हणे महाराजा ऐसी वाणी भाष्य द्यावी मजाता अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तळ भाष देतोत्तमा मग म्हणे कमठा क्लेशवर्मा वदोनी दावी मजाता येरू म्हणे नरेशा एकांती दावीने शब्दलेशा ऐसे बोलता कमट सहसा एकांताते चालिले कमट आणि नरेंद्रोत्तम एकांती बसले शुद्ध आश्रमा मग कमट म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदरीची कन्या युती नाम जियेचे सत्यवती महीवर्ती मिरवितसे तरी काय करू विपर्यास एक गर्दभ मम सदनास तो रात्री पाचा ऋणी आम्हास विपरीत वाणी बोलतसे कैसे रीती की मजदारा करूनी दे सत्यवती ऐसे बोलता चक्रवर्ती भय व्याप्त मन झाले अहो हे पशु काय बोलत जरी राया ते होत शूत मग तो माते सदना सहित कोपानळी जाळील ऐशा भयाची उमजोनी वार्ता त्रास योजिला आपले चित्ता म्हणून राया सोडून स्वार्था ग्रामाबाहेरी जातसे ऐसे बोलता कमट कुल्लाळ मग विचार करीतसे नुपाळ चित्ती म्हणे पशु केवळ वाचा रहित असती की तरी तो पशु न म्हणावा सर्वथा कोणी तरी असेल देवता परीक्षे वीण माझी चित्ता पशु वेशे नटला असे
ऐसा विचार करुनी चित्ती बोलता झाला कमठाप्रती म्हणे कमठा भय चित्ती धरू नको या हेतू तरी आता कुशलपणे दावू आपले भावलक्षण आणि त्याची परीक्षा करून सत्यवती ओपावी तरी तू आता सेवुनी सदन स्वस्थ करी आपले मन गर्दभ करता तू ते भाषण उत्तर युक्ती तू ऐक तू ते बोलता गर्दभ मात तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा ऐसे केले परी राज उत्तर आले आहे तव बोलावर तरी धातू ताम्राचे मिथिळा नगर करुणी द्यावे सर्वस्वे पूर्ण झालिया ताम्रवती मग आपुल्याले देईल सत्यवती ऐसे सांगुनी तयाप्रती तुष्ट करी चित्ताते ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे सांगोनी दिला उत्तर नेम तुष्ट करोनी मनोधर्म बोलविला कमठ तो मग तुष्ट होऊनी कमठ चित्ती जाता झाला सदनाप्रती तो असता चळा पाहुनी गबसती मही रात्र संचरली रात्र झाली 2 प्रहर तव गर्दभ बोले उत्तर हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते ऐसे बोलता पशुयुक्ती कमठ उत्तर दे तयाप्रती म्हणे महाराजा नृपाप्रती श्रुत केले आहे मी श्रुत केल्यावरी प्रत्युत्तर राये दिले अनिवार की ताम्र धातूचे मिथिळा नगर करुणी द्यावे आमुते ग्राम झालिया ताम्र सदनी अर्पिन त्याते नंदिनी ऐसिया बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो तरी ऐसिया बोला सरळा असेल काही दावा कळा तुष्ट करुणी नरेंद्र पाळा सत्यवती वरावी त्याते ताम्रवती देऊनी ग्रहण करावे कन्यारत्न जैसे दानवा सुरा देऊन पियुष घेतले देवांनी किंवा कष्टाते कचे ओपुनी हरोनी गेला संजीवनी देवी राया ते तुष्ट करोनी सत्यवती हरिका तरी काच देऊनी 5 गेडे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाण करुणी दावी महाराजा ऐशी कमठ बोलता उक्ती हास्य करी गंधर्वपती म्हणे रायाची विशालमती नव्हे कमठा या प्रकरणी अरे हे मदगटी रत्नकोंदणी जरी तो आधारिता वाणी तरी करोनी देतो येची क्षणी अमर नगरी समानकी की सबळ शक्राची संपत्ती आणून देतो तयाप्रती देणे मागणे ताम्रवती तेथे मागणे ताम्रवती अदैवपणी हे काय असे सकळ काननाब्धी सुरभी रत्न कल्प तरु आदी 14 करुणी ते ताम्रवती मागणे वाणी अदैवपणी हे काय की सुरभी अब्धी रत्न मागता देतो आणून तेथे ताम्रवती नगर पूर्ण अदैव वाणी हे काय की रेवा काननीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करुण ते ताम्रवती नगर मागून अदैव पण हे काय तरी आता असो कैसे जैसे ज्याचे संचित असे तैसी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे तरी कमठा 3 गुती जाऊन सांगावे रायाप्रती की मिथिळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्रा अवश्य म्हणून कुल्लाळ जाऊनी वंदिला मिथिळा पाळ म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलला ते ऐकावे म्हणे सिद्ध करुणी सत्यवती कृपे ओपिजे माझे हाती आज रात्री ताम्रवती निज दृष्टी पहाशील ऐसे पशुचे वाग्वचन कमठ मुखे राव ऐकून अवश्य कुल्लाळा ते म्हणून सदना ते पाठवी कुल्लाळ येताची स्वधामा म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तमा राया सांगता ऐसा महिमा स्वीकारले रायाने मग प्रत्यक्षोता विश्वकर्मा म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा कवण कामी काम तुम्हा वेदला असे महाराजा येरू म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी तो ब्रह्मकाया काम उदेला गुरुराया मिथिळा कीजे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाम जरी जाणसी सकळ विश्वाचे कर्म कर्म ओपुनी जगद्रुम सुपंथ पंथा लाविले तरी सकळ कर्म निर्माण करता म्हणून विश्वकर्मा नाम शोभत आहेस म्हणून त्या अर्थे पाचारिले तू ते मी जरी सद्गुरु तू कर्म पाड निवारी तू माझे इतके साकडे ताम्रवती मिथिळा कोट करुणी द्यावी महाराजा
ऐसे ऐकता गंधर्ववाणी मागिले प्रहरीची यामिनी. विश्वकर्मा ग्रामधानी कृपा करोनी हासतसे. कृपा दृष्टी अवीट करता ताम्रधातू ग्राम समस्त. व्याप्त धामे सर्वथा ताम्रवर्णी लखलखित. राजा अत्यंजादी सवे सकळ. कोडीन उरला धार्मी दुर्बळ. ताम्रवटिका सकळ स्थळ. ग्राम मिथुळा मिरवले. ऐसे करुणे विश्वकर्मा दृश्य गेला आपले धामा. एरीकडे उदयोत्तमा होता पाहती ग्रामजना. तो ताम्रधातू अंगणासहित धामे विराजली सुशोभित. ऐसे पाहताची अपरिमित ठक पडले जगासी. म्हणती हे काय अपूर्व झाले, न घडे तेची घडून आले. परिराये पाहताची जाणवले, खूण परीक्षा चित्ताते. मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा. परिलौकिक अति जग दुर्गमा. हेळणे ते पावेन मी, तरी हे जग दुर्गम नोहे भले. द्विमुख सावज बैसले, पैशून्याची देखुनी पावले. दया वया धावती, तरी आता गुप्त गुप्ते. कन्या उपनी कुल्लाळाते, स्वग्राम धामा कारणे विभक्त. दूरदेशी वसवावा ऐसा विचार योजनी चित्ती. मग पाचारुणी कमठाप्रती, लोकनिंदेच्या सकळार्थी. सुचविले तया ते, म्हणे महाराजा कमठा ऐक. कन्या गर्दभा ओपिता देख. लोकनिंदा पतन शब्द चार्वाक. प्रविष्ट होईल भवनी की, तरी लावण्य चपळा सत्यवती. घेऊनी जावी सदनाप्रती, परी या गावी न करुनी वस्ती. दूरदेशी वसावे ऐसे बोलता राव स्पष्ट. अवश्य म्हणे कुल्लाळ कमठ. मग सदरी येऊनी संसार थाट. वस्त्री ग्रंथिका वाहिली, अर्क झाला अस्तमानी. पुन्हा प्रवेशे राजसदनी, म्हणे राया ग्रंथिका बांधुनी. सिद्ध आहे जावया राव पाचारुनी कन्या युवती. म्हणे पवित्र सत्यवती, तू ते अर्पिली देवाप्रती. स्वीकारावे तया ते, म्हणशील परीक्षेले कैसे. तरी मिथुळा ताम्रवती लेशे, क्षण न लोटता केले असे. तस्मात देव निश्चय तो, तरी तू त्या स्वीकारून ओळखी. आणि जे कोणाचा कोण, मी तोची परीक्षिला निश्चय करून. देवता रूपी गर्दपतो, करीसी सहसा अनुमान. तरी काया वाचा मने करून, शुची होऊनी उत्तीर्ण. उभय कुळा हेची करी, जरी गर्दप म्हणून अपमानीसी. तरी डाग लागले मम कुळासी, आणि तो कोपला विपर्यासी. पतन शापा ओपील की, तरी ऐसे करी नंदनी. युक्ती प्रयुक्ती तया लागुनी, गर्दप देहाचा त्याग करुनी. स्वस्वरूपी मिरविका, तेणे करुनी उभय कुळ पक्षी. उद्धारार्थ मिरवेल दक्षी, तरी आता शुद्ध कांक्षी. कमठ सदना सेविका, ऐसे बोलता तिथे सदनी. अवश्य म्हणून शुभाननी, मग कुल्लाळ गृही जात घेऊनी. निशी माझी संचरली घरी म्हणता, बोटा लावूनी दावी भरता. सत्यवती ऐसे बोलता, राव पुसे कमठा ते. राव पुसे कमठासही, दाविताची राव लागे पायी. म्हणे महाराजा हे जावई, पाळण करी कन्येचे. ऐसे बोलता तया पर, गर्दप बोलता झाला उत्तर. राया तव भाग्यासे थोर, मी जावई तुझसे. पाहे माझी कळा गर्दप देही. लोक याते म्हणतील काही, परी हे असो निंदा प्रवाही. परी धन्य भाग्य तुझे की, राया तरी एकमात. शक्र शापे गर्दप देहाते, मी विचारतो कृत्रिमते. ना तरी सुरोचन गंधर्व मी. मग मुळापासून समूळ कथा सांगून तोषविले नृपनाथा. ऐशी नृपे ऐकुनी वार्ता, तुच्छ चित्ती मिरवला. मग देऊनी लावण्य राशी, राव गेला स्वसदनासी भरता. देऊनी सत्यवतीसी कुल्लाळा ते प्रार्थुनिया. राव जाता स्वसदनी, कमठ सत्यवतीसी घेऊनी. अवंतिकेचा मार्ग धरुनी, गमन करी रात्री तो. असो आता पुढले अध्यायी, सत्यवती करील काही, त्याची कथा परिसावी. अवधान देऊनिया, धुंडीसुत नरहरिवंशी. मालू नटला संत सेवेसी, सेवा प्रसाद तयापाशी. रात्रंदिन मागत असे, स्वस्ति श्री भक्ती कथासार. संमत गुरुष्काव किम्यागार, सदा परिशोध भाविक चतुर.
पंचविंशतितमाध्याय घोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अध्याय 25 उभयक्षशयनो श्रीकृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार पंचविंशतितमाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अर्भंगकानिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवायक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन।